म्हणजे आपण करतो, दिवाळी आली, दसरा आला, आपण स्वच्छता करतो, आपल्या घराची स्वच्छता करतो, आपल्या गावाची स्वच्छता करतो. या अभियानामध्ये आपल्याला 7 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. या 7 महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, याच्यामध्ये काय करायचं आहे की लोकांचे जे दाखले आपण देतो, म्हणजे मी असेल, ग्रामपंचायत अधिकारी असतील, तलाठी मॅडम असतील किंवा अन्य कोणी असेल, की त्यांना सुलभरित्या सर्व प्रकारचे दाखले हे योग्य प्रकारे आणि वेळेवर मिळावे. हे त्याच्यानंतर कोणाच्या काही तक्रारी असतील, छोट्या मोठ्या तक्रारी असतील तर त्याचं निराकरण करणं, याला म्हणतात सुशासनयुक्त पंचायत. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो मुद्दा आहे, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणं. याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, शाळा असेल, अंगणवाडी असेल, त्याच्यानंतर स्मशानभूमी असेल, धार्मिक स्थळं असतील, म्हणजे हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत यांचं सुशोभीकरण करणं आणि यांचं सक्षमीकरण करणं हा मुख्य उद्देश आहे. आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बघा, हा जो बॅनर लावला आहे आपण, त्याच्यामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली आणि लोकवर्गणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की आज जेव्हा आम्ही 25-26चा जेव्हा आपण मागची थकबाकी काढली 40,19,235 रुपये, आपल्या गावात, गाव छोटंसं आहे त्या मानाने आणि एवढी मोठी थकबाकी, तर या अभियानामध्ये आपल्याला थकबाकी देखील जवळजवळ 70 ते 80% वसूल होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि आपण ज्या वेळेस सगळे मिळून ही लोकचळवळ उभी करू आणि तुम्ही सगळे ज्यावेळेस तुम्ही साथ द्याल त्यावेळेसच हे अभियान यशस्वी होईल. एकटा ग्रामसेवक किंवा सरपंच